खेळतोय बरोबर. The other day a long time ago, and now it seems it's always been there deep in my soul. चला पटकन. सो हॅलो मित्रांनो, आम्ही चाललो आता मल्हारचे फोटोशूट करायला. तर बघू काय होतं तिकडे. आज खूप एन्जॉय येणार आहे. बाहेर वातावरण खूप छान आहे. मल्हार हे मल्हार मस्त फोटोशूट करायचं ना बेटा आपल्याला. भारी भारी फोटोशूट करायचे आपल्याला. ओ बाहेर तर खूप थंडी आहे, पण मल्हारला तरी पण ओ हो मल्हार खूप एक्साइट राहतो नेहमी गाडीमध्ये येण्यासाठी. तर चलो चलते फोटोशूट लोकेशनला जाऊन आपण बोलूया. मल्हार काय करतोय? ये कुठं मल्हार काय करतोय? मल्हारचा फोटोशूट चालू होतोय. मल्हार बघू शकतो ते फोटोशूट होणार. ए मल्हार खूप थकलेला होता, कारण चिडून गेला होता पावसामुळे. तरी मल्हारला फोटोशूट करण्यासाठी खूप आम्ही ट्राय करत होतो. गायत्री पुन्हा तिथे जात होती. म्हणून तो सिच्युएशन खराब होत असताना मला अचानक थोडाफार हॅपी झाला होता, कारण की पहिला गाड्याला बघून. शेवटी बाबांचे गुण त्याच्यामध्ये नक्कीच होते आणि तो हॅप्पी जरी झालेला होता, परंतु तो प्रत्येक त्याचा मूड स्विंग होत होता. त्यामुळे जसा पाहिजे तसा फोटो येत नव्हता. मल्हारचं फोटोशूट चाललं आहे, तर आम्हाला माहीत नाही काय होतं ते. मल्हार इकडे दाखव गं. मल्हारची कंडिशन कशी. मल्हारचा हा न्यू लुक आहे आणि मल्हारचे असे 3-4 लुक होते, परंतु मल्हारने चांगला सपोर्ट केला. फक्त स्माईल करायला ते काय माहिती काय झालं त्याला, ते कळत नाही अजून. पण बघू आता. बरं धन्यवाद. आता पियानोचा शूट बघू शकतात तुम्ही. हा पियानोचा शूट राहणार आहे त्याच्यानंतरचा. आधीचे शूट झालं आहे. आम्ही एका गार्डनमध्ये आलेलो आहे, त्याला डायनासोर गार्डन म्हणतात. आता बघू. मल्हारचे फोटो काढत असताना वरून मस्तपैकी एरोप्लेन गेलं. मल्हारने ते बघितलं आणि मल्हार ते बघितल्यानंतर हॅप्पी झाला. आणि मग पियानो शूट करत असताना त्याला परत त्या ठिकाणी बसवलं. म्हणजे जसं मारून ठोकून बसत होतं तसं त्याप्रमाणे आम्ही त्याला बसवत होतो फोटो काढण्यासाठी. तरी त्याने ज्या पद्धतीने पोज दिली फोटोमध्ये, तर ते वाखाणण्याजोगे होतं. पोज अतिशय व्यवस्थित देत होता तो. फोटोग्राफरही नाव काढत होता की बाळ खूप छान पोज देत आहे. परंतु त्यासाठी आईला खूप मशागत करावी लागत होती. तुम्ही बघू शकता गायत्री पुन्हा त्याच्याजवळ जाते. जरी रडला का पुन्हा त्याला उचलायची आणि शांत करून पुन्हा बसवायची. खरंच आई असते. फोटो काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळमध्ये निघालो होतो तिकीला. मल्हार आलेला आहे आणि सगळेजण मल्हारजवळ खेळतात, तुम्ही बघू शकताय. ओवी आणि मल्हार. मल्हार हे मल्हार शंभू मल्हार हाय फाय. हॅलो मित्रांनो, आम्ही जेवायला आलो होतो आणि हे बघा भाऊ जाऊ मल्हार आला आहे 3 दिवसानंतर. मल्हारची कशी कंडिशन आहे? मल्हार हाय. मल्हारची मम्मा कुठे? मल्हारची मम्माची पारा वाढलेले काय. त्याला पटकन आहे भाऊ, चला ना भाऊ. अरे बाबा थोडीशी लॉगर. गायत्री आणि मल्हार आलेले आहेत. हुआ दीदीची पाहून घ्या. हुआ दीदीचा हमला बघू शकता तुम्ही. हो नाही हाय करून दिलं नाही. हां बस चल पटकन चल. फायनली सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि उद्या बड्डे असल्यामुळे सर्वांना आज लवकर झोपायचं होतं, कारण उद्या सगळ्यांना बड्डेची पार्टी प्लॅनिंग करायची होती. आणि मल्हार खूप हॅपी होता. मल्हार बाबांजवळ खूप छान पद्धतीने खेळत होता, कारण की मल्हार स्पेशल बाबांना घेऊन आला होता उद्याच्या बड्डेसाठी. आणि बाकी नंतर येणार होते बड्डेच्या दिवशी. तुम्ही बघू शकतात
सगळ्यांनी तोच प्लॅन केला होता की घरी जाऊन पटकन घरी जायचं, झोपायचं आणि सकाळी लवकर उठून बड्डेची अजून प्लॅनिंग जी पेंडिंग असेल ती कंप्लीट करायची. त्यासाठी मल्हारची आतू बघा त्याला खेळवते, कारण तिला माहिती तो रडला म्हणजे सगळ्याजण काही विस्कळीत होईल. म्हणून सगळे ट्राय करत होते मल्हारला हॅपी ठेवण्याचा. आणि घरी जाऊन लवकरात लवकर घरी पोचायचं होतं आणि मल्हारला झोपवायचं होतं. हाच प्लॅन मल्हारच्या आईचाही होता. नव्हती का स्कूल झाली तुझी? उद्या आहे स्कूल? वा नाईस. कशामुळे सुट्टी? काय आहे? कसलं कॉम्पिटिशन आहे? ओके. आणि तू सिंगर आहे? तू नाही घेतला असं? सगळ्यांचे उतरले होते कारण खूप वेळ झालेला होता. लवकरात लवकर घरी जाऊन झोपायचं होतं. त्यामुळे 2 गाड्यांमध्ये सगळेजण डिवाईड झाले क्विकली आणि लगेच आम्ही तिकीकडे निघालो. फायनली घरी गेल्यावर जो एन्जॉय भेटतो तो कुठेच भेटत नाही मित्रांनो. म्हणून घरी राहा, शांत राहा आणि एन्जॉय करा. सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा या चॅनलला. तुमचं प्रेम, तुमचा प्रतिसाद भरपूर मिळू द्या हीच इच्छा.